आपण आतापर्यंत इक्वेशन ऑफ प्लेन चे 3 प्रकार पाहिले, बरोबर का? पहिलं कोणतं पाहिलं? पहिलं प्रकार पाहिलं प्लेन पासिंग थ्रू a point A with push and vector A bar and perpendicular to the vector n bar. काय वेक्टर इक्वेशन देतात? r bar dot n bar is equal to a bar dot n bar. आता हे जर प्लेन आपल्याला पाहायचं जर ठरलं तर कशी सिच्युएशन आहे पहा. हे आपण प्लेन म्हणू, ठीक आहे? हे या पॉइंट मधून जाते, पॉइंट दिसतोय का? व्हॉट आहे? आता याला एक काय असणार आहे? परपेंडिक्युलर. समजतंय का? इथे परपेंडिक्युलर वेक्टर, हे दिस इज आवर प्लेन, आणि हे असतं त्याला काय असणार आहे? परपेंडिक्युलर. जसं आपण प्लेन लाईनला काय पाहतो, पॅरलल पाहतो, तसं इथं काय पाहतोय आपण प्लेनला? प्लेन एका बिंदूतून जात आहे आणि आमचा एक वेक्टर त्याला कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. जेव्हा अशी कंडिशन असेल त्यावेळेस आपलं प्लेनचं इक्वेशन कसं असेल? r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार. आता हे कसं तयार झालेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे का पहा, याला परपेंडिक्युलर वेक्टर त्याला आपण n बार म्हणू. r बार आता हा एक पॉइंट आहे, ठीक आहे ना? मी घेतलेला हा जो पॉइंट आहे पहिला, तर ह्या पॉइंटला आपण काय म्हणायचं? ए म्हणू. त्याचं नाव देऊ आपण इथे ए. विथ पुश वेक्टर काय आला? ए बार. मी इथं कोणताही मी एखादा बिंदू घेऊ शकतो, तर आपण काय म्हणू? पी पुश वेक्टर काय म्हणू आपण त्याला? आर बार. मग आपण हे जर जॉईन केलं तर काय तयार होतं? एटी बार तयार होतं, आणि हे त्याला कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपोआपच ह्या लाईनला कसं झालं? परपेंडिक्युलर झालं. आणि म्हणून परपेंडिक्युलर असतं कारण आपण काय म्हणता येईल? आर बार मायनस ए बार डॉट विथ एन बार इज इक्वल टू, बिकॉज ऑफ त्याचा डॉट प्रोडक्ट परपेंडिक्युलर असेल मग काय अजून 0 होतं. इथून हे इक्वेशन तयार कळलं. आता याचं कार्टेशियन फॉर्म काय सोपं आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय असतो? नेहमी एक्स वाय आणि झेड असतो. मग आता याच्यानुसार आपल्याला जर करायचं ठरलं, आपलं समीकरण काय होतं? आर बार मायनस ए बार डॉट विथ एन बार. एन बारचे पुश डायरेक्शन रेशोज काय असतात? ए बी आणि सी असतात एक्स वाय झेड चे. ते जर आपण गुणून घेतलं तर इथं काय होतं? एक्स मायनस x1 टाइम्स ए बार ए, y मायनस y1 टाइम्स बी बी, आणि z मायनस z1 टाइम्स काय? दॅट इज व्हॉट? दॅट इज द कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू अ पॉइंट. पहिली गोष्ट कळलं साहेब, समजलं साहेब? पहिलं प्लेन कळालं, दोन्ही प्रकारचे इक्वेशन आपल्याला कळालं. हे व्हेरी आयएमपी इक्वेशन आहे प्लेनचं. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन दुसरा प्रकार पाहू. पहिलं समजला, दुसरा प्लेन पासिंग थ्रू a point and parallel to b bar and आणि मग इक्वेशन काय येतं त्या प्लेनचं? तर त्या प्लेनचं इक्वेशन असतं r बार डॉट b बार क्रॉस c बार is equal to a bar dot b bar cross c bar. Okay, this is vector equation of a plane. कळतंय सायला? याच्यामध्ये काय शंका नाही. आता ते कसं तयार झालं तर बघा परत एकदा, हे दोन पॅरलल वेक्टर्स आहेत. हे पेन एक पॅरलल धरू आपण, हा दुसरा एक पॅरलल धरू, चालेल ना? आणि आपला परत पॉइंट मधून आपलं प्लेन गेलं, लक्षात ठेवायचं आपलं प्लेन एका पॉइंट मधून गेलं आहे, आणि हे दोन पॅरलल वेक्टर त्याला असं गृहीत धरायचं. आता पॅरलल जर असेल तर काय होणार आहे? मी थोडस इथं घेतो सोयीनुसार घेऊ आपण. पॅरलल झाल्यानंतर काय होणार आहे पहा, त्याचा ज्यावेळेस आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतो त्यावेळेस काय तयार होतं? परपेंडिक्युलर वेक्टर तयार होतं. दिस इज आवर सेकंड काय एन बार. हे पी पी नावाचा बिंदू त्याच्यावर आणखी एक घेतो. बरोबर लक्षात येतं काय म्हणतोय मी? हे याला कसे पॅरलल आहे, एकाच प्लेन वरती आपण असं गृहीत धरत चालू. आणि मग काय होणार आहे? त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला काय होणार? परपेंडिक्युलर वेक्टर तयार होणार. परपेंडिक्युलर आपल्याला वेक्टर लागतोय कशासाठी? इक्वेशन ऑफ प्लेन काढण्यासाठी. परत आता सेम सिच्युएशन आपल्या समोर उभं राहणार. मग आपल्याला काय म्हणणार?
कोणाला परपेंडिक्युलर झाला? एपी बारला. एपी बार म्हणजेच काय? आर बार मायनस के बार डॉट बी. त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला बी बार क्रॉस सी बार. याचं उत्तर किती आहे ना? याच्यानुसार हे इक्वेशन चालू. कळलं? ओके. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये याचं उत्तर कसं काढणार आपण? कार्टेशियन फॉर्म इक्वेशन ऑफ प्लेन काम सोपं आहे. कार्टेशियन फॉर्म मध्ये देखील काय करायला लागणार आपल्याला? आर बार डॉट एन बार घ्यावा लागणार आहे. म्हणजे इक्वेशन ह्याच प्रकारे राहणार. बाकीच काय बदल होणार नाही. ह्या बी बार क्रॉस ए बारला काय करायचं आपल्याला? ए बी आणि सी असं गृहीत धरायला लागणार आणि मग आपलं उत्तर सहजरित्या या ठिकाणी मिळणार आहे. कळलं सगळ्यांना? आता याचं उत्तर असं पण मिळतंय बघा. एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस बी इज इक्वल टू 0 अशी एक पद्धत आहे. तसं जर आपण हे सोडवलं मग डी म्हणजे काय? x1 इंटू ए. हे दोन्ही अंकामध्ये असतं. ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे कोण येतं? डी येतं. दिस इज जनरल म्हणजे कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन आपले सेम इथं तेच येणार आहे. याच्यात काय बदल होणार इथपर्यंत कळालं. आता तिसरा जो प्रकार पाहिला प्लेनचा तो कोणता पाहिला माहितीये? आमचं प्लेन काय होतं? नॉन कोलिनियर पॉइंट म्हणून जात होतं. Plane passing through 3 non-collinear points. Collinear points. A having coordinate position at A bar, B having position at B bar, and C having position at C bar. आणि मग उत्तर काय होतं माहितीये? इनबॉक्स प्रोडक्ट आर बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार, आणि सी बार मायनस ए बार. बॉक्स प्रोडक्ट इज इक्वल टू 0. इथं जे आहे ते असेल कार्टेशियन फॉर्म मध्ये x मायनस x y मायनस y1 z मायनस z1 x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 x3 y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1 इज इक्वल टू. दिस इज व्हॉट कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन. सेमच आहे, काहीच बदल नाही. आता हे कसं दाखवतं ना आपल्याला प्लेन मध्ये? दोन पॉईंट तुम्हाला माहित झाले. तिसरा पॉईंट आपण माहिती करून घेऊ. जाऊ द्या. इथे ये म्हणलंय, ठीक आहे. याला आपण काय म्हणू? बी विथ पोझिशन वेक्टर बी बार, सी विथ पोझिशन वेक्टर काय घेतला? सी बार. ओके. आता हे मी जॉईन करतोय ए आणि सी. दोन वेक्टर झाले. हे लुक लाईक पॅरल वेक्टर सारखे दिसायला लागले मला. दिसले का बरोबर? दिसले का? जर पॅरल वेक्टर्स परत क्रॉस प्रॉडक्ट घेतला का परपेंडिक्युलर वेक्टर जाणार. त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन आता मला तिसरा वेक्टर यासाठी दिसतोय आणि तीन वेक्टर एकाच प्लेन वरती आहे असं मला दिसतंय एका प्लेन वरती. आता मला माहिती आहे आतापर्यंत समीकरण की 3 वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर co-planar. Then what happens? Their scalar product becomes तेच आहे ना. मग 3 वेक्टर कोणते कोणते तयार झाले आपले? ए बी बार, त्यानंतर ए सी बार आणि लास्ट कोण? आधी ए बी बार म्हणून, मग ए बी बार म्हणून आणि शेवटी कोण? ए सी बार म्हणून. आणि देअर स्केलर प्रोडक्ट बिकम्स 0. जसं मी एबीसी ला काय म्हणतोय? कोटन म्हणतोय, त्याला स्केलर प्रोडक्ट बिकम 0. आणि तसं इथं वापरतोय. मला 3 वेक्टर मिळालं. एपी मिळालं, एबी मिळालं, एसी मिळालं. 3 वेक्टर कसे मिळाले? एकाच प्लेन वरती लाईन मिळाली. कारण की आमचं जे प्लेन आहे हे 3 बिंदूतून जात आहे. 3 बिंदू दिसतच आहे आला. ह्या 3 बिंदूतून आमचं प्लेन गेलेलं आहे. म्हणून ते वेक्टर काय झाले? 3 वेक्टर आपल्याला तयार झाले. आणि त्यानुसार आपण काय म्हणतो? 3 प्लेन वेक्टर जर को-प्लेनर असेल तर काय म्हणतो ना आपण? देअर स्केलर प्रोडक्ट बिकम्स इथपर्यंत कळालं सांगितलं. ओके, गॉट आयडिया? हां. Find the equation of vector equation of plane is at distance 6 units from the origin. किती अंतर दिलंय? 6 units. And to which the vector 2i bar minus j bar plus 2k bar is a normal. Is it unit vector? Tell anybody unit vector का नाही? कारण unit vector कोणाला पाहिजे? याच्या आयडेंटिटीच्या सहगुणकाच्या वर्गाच्या वेक्टरचं वर्गमूळ किती आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. नाही म्हणजे हे इट इज नॉट युनिट वेक्टर, इट इज एन. मग आता आपल्याला दिलेलं काय काय बघा. गिवन दॅट मला वाटतं शेंडीवाला पी हॅव गिवन किती 6 युनिट आहे.
त्याच्यानंतर आपण काय पाहिलं एन बार दिलाय इट इज नॉर्मल एन बार दिलाय काय ट्वाइस आय बार मायनस जे बार प्लस ट्वाइस के इट इज नॉट अ एन कॅप याला एन कॅप रूपामध्ये रूपांतर करण्यासाठी अगोदर काय करायला लागणार आपण मॉड्युलस फाइंड आउट करायला मॉड्युलस कसा फाइंड आउट करतो आय जे की सहगुणकाच्या वर्गाच्या बेरजेचं वर्गमूळ म्हणजे मॉड्युलस असतं आणि मग काय उत्तर येते 4 + 1 + 4 आन्सर बिकम 9 आन्सर एन कॅपचे उत्तर किती आलं मग याचं रूपांतर एन कॅप मध्ये आपल्याला करायचं असेल काय फॉर्म्युला आहे एन बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ एन जस्ट पुटिंग y बार मायनस j बार प्लस ट्वाइस k बार डिवाइड बाय याचं रूपांतर काय झालं आता आपण प्रत्येकाच्या वर्गाच्या बेरजेचं वर्गमूळ जर काढू तर किती जाणार कळतंय याला दिस इज आवर एन कॅप नॉट एन बार एन कॅप आणि एन बार मध्ये फरक आहे कळलं इथपर्यंत काय शंका नाही मग आता इथे म्हणायचं ती we know that the vector equation of a plane in normal form काय r bar dot n cap is equal to steady वाला and just putting the corresponding column आणि मग इथे खाली म्हणायचं hence the required vector equation of plane vector equation of the plane काय r bar dot what is the value of n cap काय n cap 2 I bar minus j bar plus twice k bar आपण किती k equal to किती हा 3 इकडे म्हटला की आता चाल मग उत्तर किती आलं डॉट 2 I bar minus j bar plus twice k bar is equal to किती 18 which is required equation of a plane. आता मात्र तुम्हाला इक्वेशन कसं दिले बघा फाइंड द परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन फ्रॉम द प्लेन परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन आपल्याला सांगितले आणि हे कोणत्या फॉर्म मध्ये दिले कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले इक्वेशन आहे मग आता आपण सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ द प्लेन हे प्लेनचं इक्वेशन आहे फक्त कार्टेशियन फॉर्म मध्ये x plus x minus 3y 4z minus 6 is equal to 0 that is फक्त मला येतं x minus 3y plus 4z is equal to बरोबर which is of the form कोणत्या फॉर्म मध्ये वाटलं असतं असं दिलं असतं चाललं असतं कोणत्या फॉर्म मध्ये x plus by plus cz is equal to d plus d is equal to 0 म्हणलं तरी चालतं मग डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल काय डायरेक्शन एबीसी काय देतो का डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल टू दी प्लेन काय ए ची किंमत 1 बी ची किंमत -3 सी ची किंमत किती 4 मग याच्या रूपात ते हात लागला नाही तेव्हा आपण डिस्टन्स कोसाइन मध्ये करावं लागेल काय करायला बघा 8 L M N be the काय डायरेक्शन कोसाइन of the normal to the plane असं म्हणायचं हा नॉर्मल कोणाचा आहे प्लेनचा त्याचं डायरेक्शन मग L कसं काढतो आपण हे आपण अंडर रूट काय b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मग याची किंमत किती 1 आपण अंडर रूट काय a स्क्वेअर मध्ये 1 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर मग 1 आपण अंडर रूट मध्ये काय आलं 1 प्लस 4 प्लस 30 सॉरी 60 मग 1 आपण अंडर रूट किती आलं 20 सॉरी 9 येतं काय 26 आलं करेक्ट आहे का मग आता m ची किंमत किती व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मायनस 3 आपण काय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस इथं वाटलं असतं ते लिहा प्लस c स्क्वेअर म्हणजे मायनस 3 आपण रूट 26 व्हॉट अबाउट n डायरेक्टली आला 4 आपण रूट 20 आणि मग याचा रूपांतर आता हे सगळ्याला सेशन डिवाइड केलं 26 ला मग आता सेंडीवाला पण p पण काय लिहिलं करेल सेंडीवाला p ला ते पण
b ची किंमत किती आली 6 अपॉन रूट 20. म्हणजे थ्रू आउट कशा डिवाइड करायला लागणार आपल्याला इक्वेशनला दिस इक्वेशन डिवाइड बाय 26. Hence the Cartesian equation of the normal, Cartesian equation of the plane in normal form. काय Lx plus My plus n z is equal to शेवटी मला मग उत्तर किती आले बघा. काय येईल याची किंमत? So 1 upon root 26 times 6 minus 3 upon root 26 times 1 plus किती 4 upon root 26 times किती z is equal to 6 upon root 26. मग आता हे काय रिप्लेस करतो शेडीवाला पिन मग आपण इथे सांगतो hence the perpendicular distance from origin to the plane is 6. शेडी वाला पिन होते 6 upon 26 okay. Find this is another 9 number example. Find the coordinates of a foot of perpendicular drawn from the origin to the plane. Foot of perpendicular. आता सिच्युएशन मार्क या ठिकाणी दिस इज आवर आणि हा आपला एन कॅट एन बरोबर. वी वांट टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ दिस. मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे नोट मध्ये की एनी पॉइंट्स ऑन द प्लेन जर आपल्याला काढायचं असेल तर काय काय माहिती लागेल आपल्याला. काय काय लागतं माहिती आपल्याला एलपी एमपी आणि एनपी. एनी पॉइंट लाय ऑन द प्लेन आपल्याला काय काय लागतं एलपी एमपी आणि एनपी. मग एलपी एनपी हे जे पॉइंट्स आहेत ते कोण म्हणतात आपल्याला म्हणजे याचं रूपांतर होत आहे आपल्याला मला सर्वे करावं लागेल. प्लेन का परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन काढावं लागेल आणि ओरिजिन काढल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला मग आपण एलपी एमपी एनपी काढू शकतो आणि मग एनी पॉइंट लाय ऑन द प्लेन सहजरित्या आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतो. ठीक आहे. मग आता सोल्युशन given equation of the plane where 2x plus y minus 2z is equal to ठीक है. The direction ratios of the normal to the plane काय finally a is equal to 2 b is equal to 1 c is equal to minus. Okay. आणि याला d म्हणलं तरी झालं दिस इज d is equal to a. ठीक. आता let l m and n be the direction cosines of the normal to the plane. मग काय म्हणतात आपल्याला एल कसा फाइंड आउट करता है हे आपण अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मग ठेवा 2 अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर माइनस 2 स्क्वेअर तो आपण अंडर रूट 4 प्लस 1 प्लस 4 म्हणजे तो आपण अंडर रूट 9 आणि उत्तर आलं तो आपण 3. व्हॉट अबाउट एम डायरेक्ट लिहिता येईल 1 आपण डायरेक्ट 1 आपण किती म्हणजे b आपण असणार अंडर रूट a स्क्वेअर प्लस 3. And what about here? Minus 2 upon. These are direction. मग आता याचा अर्थ असा झाला की ह्या संपूर्ण समीकरणाला कशा किती डिवाइड करायचं 3 डिवाइड करायचं. ओके ना. म्हणजे आपण कशात जाऊ नॉर्मल फॉर्म मध्ये. मग आता हे डायरेक्ट आपण लिहू दे कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन in normal form. प्लेन कोणतं प्लेन 1 in normal form. कसं आहे x काल 2 आपण किती 3 times x 1 आपण 3 times y minus 2 आपण 3 times z is equal to 18 आपण किती आलं 3. म्हणजे याचा अर्थ काय संपूर्ण इक्वेशनला किती डिवाइड केलेलं आहे 3 ने डिवाइड केलं. 3 ने काय डिवाइड करायचं
कारण की आयजेच्या कोएफिशियंटच्या वर्गाच्या वर्गमूळाचं वर्गमूळ किती येतं 3 येतं म्हणून डिवाइड केलं. आणि मग काय करायचं होतं बघ, तो आपण टाइम 6 1 upon 3 times y minus 2 upon 3 times z is equal to किती 6. मग असं उत्तर 6. मग इथे काय होतं, which is of the form, कोणत्या फॉर्म मध्ये, x plus my plus mz is equal to शेंडेवाला p is equal to 6. यांची किंमत किती मिळाली आपण 2 आपण यांची किंमत तिथे काढलीच आहे आपण 1 आपण आणि यांची किंमत -2 आपण. मग आता आपल्याला माहिती coordinates of any point on the any point म्हणण्यापेक्षा फुट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द प्लेन. ठीक आहे, एनी पॉइंटचं उत्तर तेच आहे. coordinates of foot of perpendicular from origin to the plane is काय LP त्याला फॉर्म्युला LP MP आणि हे आपण नोट करून दिले. म्हणून उत्तर काय, m ची किंमत किती 2 upon 3 times 6 नंतर 1 upon 3 times 6 minus 2 upon 3 times किती. आता हे तिन्ही भाग 2 into 2 इथं 2 चा भाग होतो प्रत्येक वेळेस. मग तुला 4 2 आणि मायनस किती इथं रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ द असे फुट ऑफ द परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट आपण सहजरित्या फाइंड आउट करू शकतो. म्हणजे हे कोऑर्डिनेट आपण सहजरित्या फाइंड आउट करता. बरोबर, ओके. पहा दाव एकदम रिड्यूस द इक्वेशन r bar dot 3i bar minus 4j bar plus 12k bar is equal to 8. हे जर कशा प्रकारे नॉर्मल फॉर्म मध्ये, and hence find the length of perpendicular from the origin to the plane and the direction cosines of the norm. Solution: given that the vector equation of a plane, vector equation of काय म्हणाला आपल्याला, काय दिलेले प्लेनचे कोणते, r bar dot 3i bar minus 4j bar plus 12k bar is equal to 8 is equal to here काय सांगते n बार म्हणजे हा नॉर्मल असतो नेहमी, r ला जो डॉट मध्ये असतो त्याला आपण नॉर्मल म्हणायचं. 3i bar minus 4j bar plus 12k bar याचा मॉड्युलस फाइंड करायचा. मग 3 चा स्क्वेअर minus 4 स्क्वेअर plus 12 स्क्वेअर, मग उत्तर किती आलं तर 9 plus 16 plus 144. आणि मग उत्तर किती आलं बघा, साधारणपणे हे 169 म्हणजे 13चा वर्ग. मग n बार किती आला 13. मग याचा अर्थ असा झाला की हा संपूर्ण समीकरण इक्वेशन मधलं कशा डिवाइड करायचं, प्रत्येक इथं मग डिवाइड इक्वेशन 1 डिवाइड इक्वेशन 1 by 30 or both sides. आणि मग काय r bar किती आलं 3i bar minus 4j bar plus 12k bar आपण 30 उजव्या बाजूला 8 आपण किती आलं 30. That is r bar dot 3 upon 13 times I bar minus 4 upon 13 times j bar plus 12 upon 13 times k bar is equal to 8 upon 30, which is the vector equation of plane in normal form. Vector equation of plane A normal
form, that is r bar dot n cap is equal to शनिवाला. याच्यावर शनिवाला p मध्ये किती आला, n cap किती आला, n cap represent the 13 times I bar, 4/13 times j bar plus 12/13 times k bar and शनिवाला p दिलेले आहे आपण परिवर्तन करू. मग आपल्या पहिल्यापासून उत्तर सांगतात हे the length of perpendicular from the origin is किती आलं, तरी शनिवाला p 8/13 असं उत्तर आपल्याला मिळालं. आणि दुसरी केस होती the direction cosine of the normal to the plane R. मग डायरेक्शन कोसाइन म्हणजे n कॅपचे जे आहे ते सर्व असतात that represent the direction cosine. म्हणून n is equal to किती मिळालं, 3/13, m is equal to -4/13 and n is equal to 12/13. These are for direction cosines. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम रिड्यूस करायचा आणि मग सोडवायचा. ठीक आहे. आता पुढचा प्रकार इक्वेशन ऑफ प्लेनचा आपल्याला करायचा. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. एखादं पुस्तक जरी आपण विचारात घेतलं तरी त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की नंबर ऑफ प्लेन्स आहेत. एक पेज रिप्रेझेंट द प्लेन्स. ठीक, म्हणजे अशा नंबर ऑफ प्लेन्स आहेत आणि ह्या नंबर ऑफ प्लेन्स जे इक्वेशन आहे म्हणजे कोणतं पण प्लेन इंटरसेक्टिंग पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ द टू प्लेन्स. दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून जाणारे प्लेन्स बघा या अशा प्रकारचे पेजेस आहेत आणि त्यातून आपलं एक प्लेन काय होतं, पास आउट होतं. असं जे प्लेन आहे त्या प्लेनचं काय करायचं आता आपलं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. इफ पहिलं प्लेन आहे r bar dot n1 bar minus d1 is equal to 0. दुसरं प्लेन r bar dot n2 bar minus d2 is equal to 0. These are two planes intersect each other for every real value of lambda. The equation is, मग इक्वेशन काय काय होतं, जॉइंट इक्वेशन. जसं आपण पहा या ताकदीला पाहिलं एक लाईन येते प्लस दुसरी लाईन येते आणि मग आपण त्याला लिहायचं लॅम्बडा टाइम्स n2 is equal to 0. आणि मग दिस इज ऑल फॅमिली ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन, सॉरी लाईन. जसं हे लाईनचं पाहिलं आणि तसंच प्लेनचं या ठिकाणी इक्वेशन पाहिलं. बघा दोन प्लेन आहेत r bar dot n bar n1 bar minus d1 plus lambda times r bar dot n2 bar minus d2 is equal to 0. इथं बार नाही, this is the distance. ओके, आणि मग आता हे दोघांचं कॉम्बिनेशन कसं केलं, जसं L1 प्लस लॅम्बडा टाइम्स L2. अगदी जसं आम्ही आता आपल्याला केलं लाईन बद्दल तसं आम्ही इथं प्लेन वर केलं P1 आणि P2 दोन प्लेनच्या ठिकाणी लॅम्बडा टाइम्स आणि मग फॅमिली ऑफ प्लेन असं म्हणलं चालेल. मग याचं कॉम्बिनेशन केलं तर काय लक्षात येतं, r bar dot n1 bar प्लस लॅम्बडा टाइम्स n2 bar मायनस d1 प्लस लॅम्बडा टाइम्स d2 मायनस दोघांना मायनस घ्यायचं. मग ह्याला उजव्या बाजूला लिहिल्यानंतर r bar dot n1 bar प्लस लॅम्बडा टाइम्स n2 bar is equal to d1 bar प्लस लॅम्बडा टाइम्स d2 bar. सॉरी बार नाही, अशा प्रकारचे हे आपल्याला एक कंबाईन इक्वेशन ऑफ प्लेन्स त्या ठिकाणी त्यानंतर पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, लाईन ऑफ इंटरसेक्शन म्हणतात त्याला. आपण दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट करतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि दोन प्लेन इंटरसेक्ट करतात ते संपूर्ण लाईन मध्ये इंटरसेक्ट करतात म्हणून लाईन ऑफ इंटरसेक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, लाईन ऑफ इंटरसेक्शन. हे आहे रिप्रेझेंट द प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ देअर इंटरसेक्शन. त्याला काय म्हणायचं, लाईन ऑफ देअर इंटरसेक्शन. या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. If plane in the cartesian form मध्ये असं प्रकार दिले a1x plus b1y plus c1z is equal to plus d1 is equal to 0 आणि दुसरं प्लेन दिले a2x plus b2y plus c2z plus d2 is equal to 0. Intersect each other, then every real value of lambda it can be written as, जसं आम्ही आता दाखवलं x plus by a1x plus b1y plus c1 plus lambda times a2x plus b2y plus c2 असं लिहायचं. अगदी तसंच फक्त त्यामध्ये याच्यामध्ये काय बदल केला, इथं त्यांनी थोडे एक्सेस ऍड केले, थोडे एक्सेस नव्हतं तेवढं बदल केलं, बाकी काही नाही. दोघांमध्ये सेमच आहे. 11वीचा आणि 12वीचा इंटरसेक्शन ऑफ प्लेन तिथं लाईन मध्ये होतं, आपण इथं प्लेन मध्ये. एव्हरी रिअल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा
it can be written as a1x plus b1y plus c1z plus d1 plus lambda times x plus b2y plus c2z plus d2 is equal to 0. Intersection of passing through the line of their intersection. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. हे देखील आपल्याला विचार घेता येऊ शकते. ही कार्टेशियन फॉर्ममध्ये इक्वेशन ऑफ प्लेन आहे. आता एक एक्झाम्पल आपण याच्याबद्दल पाहायचं. काय करतोय? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. म्हणजे आता आपल्याला ह्या प्रकारचं इक्वेशन तयार करायचं आहे. पासिंग थ्रू द पॉइंट. आमचं प्लेन एका विशिष्ट अशा बिंदूतून जातं. बिंदू सांगितला. अँड द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ प्लेन. हे दोन प्लेन मधल्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून पण जाते. आता आपल्याला काय माहिती आहे पहा? तिथं आपण करू शकतो सोल्युशन. मग आपल्याला काय माहिती? दी इक्वेशन of a plane passing through the line of intersection of two planes. कोणतं पहा? r dot n1 bar is equal to d1 and r dot n2 bar is equal to d2 is काय समीकरण आहे? तर r dot n1 bar plus lambda times n2 bar is equal to d1 plus lambda times d2. This is the equation. मग आता इथे गिवन काय दिले बघा? गिवन that काय दिले रे? r bar dot I bar plus j bar plus k bar is equal to a. इक्वेशन ऑफ प्लेन दिले. दुसरी इक्वेशन ऑफ प्लेन काय? r bar dot twice I bar plus thrice j bar plus 4 times k bar is equal to 3. Here काय? n1 ची किंमत काय? n1 bar तर I bar plus j bar हा आपला n1 bar plus k bar. d1 बार काय आला? d1 8 आला. n2 बार काय आला? तर twice I बार plus thrice j बार plus 4k बार. आणि d2 किती आला? d2 तर d2 किती आला? 3 आला. हे आपल्याला आला. आता ह्यानुसार आपल्या या ठिकाणी मांडणी करायची. ठीक आहे. मग आता आपण त्याचं उत्तर इकडे देऊया. पहा नेक्स्ट बनायचं. The equation of required plane is काय आहे? r bar is n1 bar किती? n1 bar तर I bar plus j bar plus k bar बरोबर का? प्लस लॅम्बडा टाइम्स कोणी दुसरा n2 bar तर twice I bar plus 5j bar plus 4k bar. ओके. उजव्या बाजूला कोण आहे? d1 plus lambda times 3. तर 3 times lambda म्हणून तरी चालेल. ओके. आपण lambda times 3 म्हणून अशा प्रकारचा आपले इक्वेशन मिळालं. आता काय म्हटलं? हे आपले इक्वेशन आहे. Since required plane passing through the point having coordinate किती दिले तरी 1 0 2 with the position vector काय म्हणतो? आता एनी पॉइंट म्हणलं आपण r बार करू शकतो. I बार प्लस twice k मी तर रिप्लेस करा r बार एनी पॉइंट ऑन द प्लेन असा r बार रिप्लेस होतो. आणि मग उत्तर काय बघायचं? I बार प्लस twice k बार डॉट b हे दोघांचं करा बेरीज करता येणार आपल्याला. 1 प्लस 2 लॅम्बडा टाइम्स I बार पुढचं काय आहे? 1 प्लस 3 लॅम्बडा टाइम्स j बार 1 प्लस 4 लॅम्बडा टाइम्स k बार is equal to 8 plus 3 lambda असं लिहा. ओके. आता आयडेंटिटी सगळं डॉट प्रॉडक्ट आपण घेत आहे.
काय डॉट प्रॉडक्ट म्हणजे कसं बोलत नाही कसं बोलत 1 into 1 plus 2 lambda 0 into 1 plus 3 lambda last case 2 into 1 plus 4 lambda is equal to 8 plus 3 lambda मग उत्तर किती आलं 1 plus 2 lambda इथं 0 झालं 2 plus 8 lambda 8 plus 3 lambda 3 plus 10 lambda is equal to 8 plus 3 lambda आता लॅम्बडा एका बाजूला घ्यायला पाठवा तर उत्तर किती 7 लॅम्बडा इज इक्वल टू 5 हा जर 3 इकडे आला तर किती उत्तर येतं 5 मग लॅम्बडाची किंमत किती आली 5/7 आता ही लॅम्बडाची किंमत जी आहे ते आपण इथं आणि ह्या ठिकाणी ठेवली की आपल्याला इक्वेशन ऑफ चेंज मिळेल याला आपण सबस्टिट्यूशन नंबर काय म्हणूया 1 सबस्टिट्यूट इक्वेशन 1 मग r बार डॉट काय मला लिहायचं i बार प्लस j बार प्लस k बार प्लस 5/7 टाइम्स twice i बार प्लस 5j बार प्लस 4k बार इज इक्वल टू 8 प्लस 3 5/7 मग आता इथं आपण उत्तर काय म्हणते बघू काय म्हणते मला तर डॉट चला आता चेस समान करून घेऊ 7i बार 7j बार प्लस 7k बार 5 ने गुणा 10i बार प्लस 15j बार प्लस 20k बार डिवाइड बाय 7 उजव्या बाजूला काय मिळणार मला तर 56 प्लस 15/7 दोन्ही बाजूचा 7 आपण कॅन्सल करू शकतो किती मिळालं रे 17 टाइम्स i बार 22 टाइम्स j बार आणि 27 टाइम्स k बार इज इक्वल टू 11 आणि 71 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल हा 7 दोन्ही बाजूचा गेट कॅन्सल करायचा म्हणजे छेदामध्ये म्हणून ओके का असं उत्तर आपण दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन ओके हे आपल्याला आजपासून सांगता येईल ठीक आहे